तर पालघर विभागातील आहेत. एक मायखोपचा संघ तर दुसरा वेवूरचा संघ. पहिला चेंडू श्रेयर केलाय, ज्या पद्धतीने चेंडूला केलाय ओ हो, कुणाल किनी चेंडूवर आला होता अतिशय वेगाने, चेंडूला फील्ड केलं, फेकलं, परंतु रन्स मात्र कंप्लीट केलं जाईल. एक सुरुवात चांगली केली मी म्हणेन वेवूर संघाने. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सुमित आणि सूरजची ही जोडी, आणि जिथून पाहिलं तर सुरुवात एक रनाने केले, स्टेअर केला होता, पुढच्या बाजूला चेंडू ढकलला होता कुणालच्या दिशेने. पुढचा चेंडू असेल बिगेशाचा. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सूरज पुन्हा एकदा थांबवलंय बिगेशने. खूप चांगली गोलंदाजी करतोय बिगेश, अप्रतिम आज खेळ. नक्कीच आज मायकोप संघामध्ये एक खेळाडू यशला देखील आज संतोष पडे थांबा जरा. उनबाड संघ या सन्मान चिन्ह घेण्यासाठी परेश मात्र देतील. उनबाड संघ या आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी. चला हार्डलक सन्मानित केलं जाते. इथून आपण पाहतोय हलक्या असताना स्टेअर केला, चेंडूला डेक्लर झोन कडे पाठवलाय, सिंगल रन्स येते. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर आतापर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पाहतोय पुन्हा एकदा सुमित, यावेळेस फटका सजवायचा होता, अगदी पायाला चेंडू लागलं. आणि पहा इथून जर पाहिलं तर जर विकेट किपर थोडासा चुकला गेला, जर व्यवस्थितपणे चेंडू स्टंपला लावलं असतं तर नक्कीच इथे आपण पाहतो यस बॅट लागले, बॅटने हा रन्स इथे काउंट केला गेला. परंतु त्यानंतर एक विचार केला होता की यष्टीरक्षक थोडेसे चुकले गेले, जर प्रॉपरली चेंडू स्टंपला लागला असता तर मात्र आपण पाहतोय चेंडू हातातनं निसटला आणि त्यानंतर हात लागले होते. तेच चित्र आपल्यापर्यंत नक्कीच उभे राहिले. इथून 3 धावा झाल्या स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू या षटकातील सूरज आपण पाहतोय या चेंडूला खेळलाय, चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडतोय, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत सिंगल रन्स घेईल. ओव्हरची होते समाप्ती. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर लागली जाते 4 धावा. इथून गोलंदाज आज जर पाहिलं तर नवीन खेळाडूला देखील चान्स दिलाय, विशाल देखील आहे, अजय आपण पाहतोय, बिगेश, त्याचप्रमाणे जर पाहिलं तर मनीष, कुणाल, या सर्वांचं आज आपण पाहतोय चांगला तालमेल आहे, चांगला टीम मैदानाच्या आतमध्ये उतरले. परंतु तुम्ही जास्त वेळ घेऊ नका, इथून आपल्याला अजूनही एक सामना खेळायचा आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहिलं तर समर्थ, नक्कीच आपण पाहतोय समर्थला आणलं गेलंय. षटक क्रमांक 2 सूरज गोलंदाजी ट्रॅकवर असेल. डावखरे हाताचा गोलंदाज आहे, एक वेगवान गोलंदाज, समर्थ बटर म्हणून जास्तीत जास्त प्रचलित आहे. पण तू आज हे जे षटक आहे चांगला हाताळावं लागणार आहे. अगदी शेवटची मॅच आहे पहिल्या राऊंडची, आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक सेकंड राऊंड लागले जाईल. पण तू हा लांबचा प्रवास आपण पाहतोय मायकोपून, अगदी आपण पाहतोय हा लांबचा प्रवास अगदी शेवटची मॅच खेळण्यासाठी इथे मात्र उपस्थित झालाय संघ. टॅपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मात्र सिंगल रन्स घेतली जाईल. सुमितला थोड्या वेळ आपण शांत पाहू शकतायत, कारण की तो सेट होण्यासाठी थोडीशी नक्कीच वेळ घेतो, परंतु सेट झाल्यानंतर ज्या पद्धतीने बॅटिंग करतो ती बॅटिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. एक 5 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 आणि दुसरा चेंडू असेल या षटकातील. नोच्या कॉलवर इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून जातोय. बॉक्स विकेटच्या रूपाने गाडी बाद होईल, तो म्हणजे सुमित दुबे. बॅक टू द डग आउट. येस परेश, परेश तिकडनं चेंडू दे ना. नवीन फलंदाज राहुल येतोय मैदानाच्या आतमध्ये.
अगदी 2025 मध्ये राहुलने देखील एक चांगली एंट्री केली आहे आपल्या संघामध्ये आणि पहिलं तर आपण राहुलला फिल्डिंगमध्ये पाहिलं, त्यानंतर गोलंदाजीसाठी पाहिलं नाही. आता मात्र आपण पाहतोय एक चांगला फलंदाज म्हणून राहुलला आपण नेहमीच पाहतोय. तर षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय, तिसरा चेंडू असेल. विकेट नक्कीच मिळवला सुमितचा. 6 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू असेल. ओके ओके. ओके सर. 6 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून आपण पाहतोय चेंडूवर जर पाहिलं तर इथे अडवण्याचा प्रयत्न केलाय बिगेश. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्शवलं गेलं. चेंडू डॉट केलाय. यावेळेस क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट आणि सूरज याला माघारी परतावा लागेल. बॅक टू द डगआउटला जाताना आणखीन एक विकेटचं पतन होईल शिवराज्य वेऊर संघाचा. कधी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित शुक्ला आपल्याला पाहायला मिळेल. इथून पाहतोय पण राहुल आणि रोहितची जोडी, ही जोडी खूप महत्त्वाची जोडी आहे शिवराज्य वेऊर संघासाठी. कारण की जर या जोडीने चांगल्या धावसंख्या बनवल्या तर मात्र एक उच्चांक नक्कीच पाहू शकतायत आपण. इथून पायावर चेंडू आदळतोय. चेंडूला डिक्लेअर झोनकडे नक्कीच दिशा दिली. लेग बायच्या रूपाने ही रन्स डिक्लेअर होईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 7 धावा. कडक प्रहार, परंतु कुणाल किनी वाह, दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण केलंय. अगदी चेंडू बाहेर जाता जाता त्या चेंडूला वाचवलंय आणि त्यानंतर विकेट देखील चांगली फेकी केली आणि विकेट देखील आलाय. रनआउटच्या रूपाने कडे बाद होईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय काय अफलातून क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र पंच आपल्या जागेवर जातील आणि जो काही डिसिजन असेल तो मात्र नक्कीच गडी बाद आहे. इथून मात्र आपण पाहतोय विकेट आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 7 धावा. 3 गडीच्या मोबदल्यात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ही धावसंख्या. इथून पाहतोय शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर समर्थने जे 3 विकेट काढले गेले, खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच दर्शवली गेली. 2 विकेटचे आपल्या नावावर आणि तिसरा विकेट जर पाहिलं तर रनआउटच्या रूपाने आपल्या संघाच्या नावावर करताना आपल्याला संघासाठी पाहायला मिळते. चांगली कामगिरी केली. हो, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट चेंडू आलाय. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या 7. 3 गडीच्या मोबदल्यात. इथून आपण पाहतोय यश आणलंय एक नवीन गोलंदाज ज्याला आजच या ठिकाणी वापरलं जाणार आहे. बघूया जर इतरत्र पाहिलं तर पहिली मॅच इथून पाहायला मिळेल. पंचाळी मैदानाने सुरुवात केली जाईल. कशा पद्धतीने सुरुवात करेल हे देखील
मनीष भोईचं मी कौतुक करीन, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय यशला आज प्राधान्य दिलंय, त्याला या नवीन मैदानावर एक नवीन गोलंदाज वापरण्याचं काम त्यांनी केलंय. त्यासाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर असेच जे सिनियर खेळाडू आहेत, बरेच सिनियर खेळाडू जे नवीन नवीन खेळाडूंना चालना देत असतात. अगदी वेगवान चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहतोय यष्टांच्या मागे विशाल आहे, विशाल देखील एक वेगवान चेंडू हाताळतोय. त्याच पद्धतीने हा सुरेख चेंडू, पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या करिअर मधला. यश इथे बाद करताना उजवी एसटी जर पाहिली तर नक्कीच फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय. आणि आपल्या या टुर्नामेंटमधील जर पाहिलं तर हा विकेट येताना यशच्या नावावर आपण पाहतोय पहिला विकेट पडला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोनू येईल. चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली जाते. थोडंसं लेग कट आणि थोडासा फास्ट चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र पाहतोय रन आउटचा चान्स होता, परंतु पंच या ठिकाणी दर्शवत आहेत नॉट आउटचा इशारा आलाय. की चेंडू जर पाहिलं तर चेंडू हातातनं सुटला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंचांचा अगदी तीक्ष्ण नजर पाहायला मिळाली आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4च्या या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आणि या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. डिक्लेअर झोनकडे चेंडूला विशालने हिट केलं होतं, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. प्रयत्न होता विकेट घेण्यासाठी, परंतु धावा आतापर्यंत लागल्या जातील 15 धावा स्कोर कार्डवर 4 गडीच्या मोबदल्यात. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यश चांगली गोलंदाजी वापरली आतापर्यंत. वेगवान चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय या चेंडूने केलंय बीट फलंदाजाला. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर 3 कंप्लीट होत आहेत. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशालला आणले गेले. षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथं हाताळण्यासाठी 15 धावा आतापर्यंत जर पाहिलं तर सर्वाधिक लोई स्कोर आपल्याला पाहायला मिळते शिवराज वेऊर संघाचा. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 2-4 चांगले हिट करावे लागतील. एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडीशी फिल्डिंग मध्ये सजावट करताना विशाल. यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला वाईट करार नक्कीच पंचांनी दिलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. वेगवान चेंडूची एक वेगळी ओळख असते. आपण पाहतोय ज्यावेळेस वेगवान चेंडू हाताळतोय गोलंदाज, तेव्हा मात्र आपण पाहतोय एकतर लाईन लेंथ थोडीशी चुकलेली असते. यावेळेस अचूक टप्पा जबरदस्त. इथे मात्र पाहतोय कुणाल किनी एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याला नक्कीच नेहमीच आपण पाहतोय फ्रेममध्ये. जेव्हा जेव्हा व्हिडिओ व्हायरल होतात तेव्हा आपण पाहतोय कुणाल किनीच्या चांगल्या पद्धतीने. इथून आपण पाहतोय आणखीन एक वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. विशाल पुन्हा एकदा आतापर्यंत 2 अवांतर चेंडू टाकले, त्यावेळेस हलकीशी कट लागते. चेंडू जातोय मागच्या बाजूला. अजय आहे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतोय. रन्स मात्र नक्कीच मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, जबरदस्त वेगवान चेंडू यावेळेस हाताळताना विशाल. नक्कीच मनीष भोईर थोडंसं एक्सपिरियन्स देत असताना त्यांना कशा पद्धतीने तुला गोलंदाजी करायची आहे हे देखील दर्शवतोय. आणि ही चांगली गोलंदाजी आहे. इथून जर पाहिलं तर 4 चेंडू ज्या पद्धतीने हाताळलेत आतापर्यंत आपण 2 चेंडू डॉट हाताळले आहेत. 2 एक्स्ट्राच्या रूपाने रन्स तर 2 बॅटने रन्स आले आहेत. इथून आपण पाहतोय 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. ही बॅटचा प्रॉपरली कनेक्शन नव्हता. डायरेक्ट हिट केलंय. पंच या ठिकाणी बोट आकाशाकडे म्हणजेच विकेटचं पतन होताना बॅट जी आहे ती पॉम्पिंग क्रीज मध्ये आली नव्हती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे विकेट मिळतोय. गडी बाद होतोय. सोनू बाद. सत्यम आलाय नवीन. सत्यम आसिफ. इथे मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वेगवान मारा, परंतु या चेंडूला ढकलला डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल.
ओव्हरची इथे मात्र सर पाहिली तर होईल समाप्ती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल ती म्हणजेच 20 रन्स. पुन्हा एकदा यशला आपलं एक्सपिरियन्स वाढवण्यासाठी आपली टुर्नामेंट नक्कीच चांगल्या पद्धतीने पहिलाच ओव्हर आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली. करिअरची दुसरी ओहो खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेग कट चेंडू आणि सरळ उजवी एसटी जी आहे ती पूर्णपणे उडवली जाते. गडी बाद होतोय. शुभम आलाय नवीन फलंदाज. आतापर्यंत 6 गडी बाद झालेत. यावेळेस पायावर चेंडू आढळलाय. यस डेली बॅट आहे. यस बॅट फिरलेली नाही आणि त्याचमुळे रन मिळणार नाहीये. यस पुन्हा एकदा पंच दर्शवत आहेत. डेली बॅटचा इशारा होता परंतु पंचांना थोडंसं डाऊट आहे त्यामुळे पंच या ठिकाणी तपासतील काय घडलंय. बॅट्समॅनचा रिव्ह्यू आहे. ओके. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावसंख्या 1ने इथे मात्र वाढलं जाईल. हेच आपण पाहतोय. स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाईल तब्बल 21 धावा. यावेळेसचा चेंडू जर पाहिला तर नोचा कॉल होता पंचांचा. ॲप ट्रॅकर होता परंतु चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. इस्टनवर आदळला होता. पुन्हा एकदा पायावर चेंडू पडतोय. 2 गोलंदाज जर पाहिले तर मायकूप संघ आज वेगवान गोलंदाजाची ओळख पटवून देतोय. नक्कीच याआधी आपण विशालला देखील पाहिलं एक एक्सप्रेस गोलंदाजी करताना परंतु यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक विकेट मिळेल. आपल्या करिअरमध्ये जर पाहिलं तर अगदी 3 गडी बाद केले आहेत. चांगली गोलंदाजी दर्शवली यश यांनी. ज्या पद्धतीने नावात यश आहे इथे यश मिळवतोय तो. शेवटचा आणि अंतिम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल कारण की 7 गडी बाद झालेत. शुभम सिंग आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पायावर चेंडू पडतोय. रन्स मात्र इथे नक्कीच घेतलं जाईल. सिंगल रन्स घेतलं जाईल. खूप वेगवान गोलंदाजी आहे त्याच्यामुळे जर पाहिलं तर आतापर्यंत नवीन गोलंदाजांचा एक्सपिरियन्स इथून मात्र आपण पाहतोय फटका चांगला होता परंतु कुणाल चेंडूला अडवतोय. त्यानंतर चांगली साथ त्या ठिकाणी नक्कीच मिळते. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होते समाप्ती. 5 षटक कंप्लीट झाले आहेत. 24 धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 25 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय.
इथून पाहतोय मनीष भोईर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज कुणाल किनी. दोन फलंदाज दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर गोलंदाजीसाठी राहुल आलाय. पहिलं षटक हाताळण्यासाठी इथून पाहतोय राहुलला आणलं गेलंय. अगदी 25 धावांचं लक्ष आहे. म्हणजेच मनीष भोईर देखील आपण पाहतोय ते पहिला रन्स काढण्यासाठी जर पाहिलं तर पायावर चेंडू आदळला होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग बाईटच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 इथे मात्र आकारली जाईल. कुणाल किनी जर पाहिलं तर नक्कीच टॅपसाठी ओळखला जातोय हा खेळाडू. आज या मैदानावर अगदी टॅप फटके जात आहेत आणि टॅपचा फायदा उचलू शकेल का ते देखील चित्र आपल्या समोर असेल. पहिला चेंडू टॅपचा फटका, ज्याची ओळख आहे ती ओळख इथे मात्र आपण पाहतोय दर्शवली जाते. कुणालच्या बॅटमधून येतोय पहिल्या टॅपच्या फटक्याने चौकार. 4. 5 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. पुन्हा एकदा ग्राउंड फटका मारण्याचा प्रयत्न, यस सक्सेस होतोय. आणखीन एक चौकार येईल आणि या 4च्या मदतीने धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचली जाते. वेगवान फलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. पुन्हा एकदा टॅपचा फटका, नो चान्स ऑफ द फिल्डर. कुठल्याही फिल्डरला चान्स नाहीये आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चेंडू चौकारासाठी जातोय. 3 चौकार आले आहेत, 1 सिंगल. एकंदरीत 13 धावा स्कोर कार्डवर आहेत. टॅप आणखीन एक, परंतु यावेळेस सुमितच्या हातामध्ये रन्स जाणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. पहिला डॉट चेंडू आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा बसून मारण्याचा प्रयत्न होता. रोहितच्या हातामध्ये चेंडू येतोय. रन्स नक्कीच इथे थांबवल्या जातील. अजूनही जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 3 चौकार लागलेत, 1 सिंगल. अशा 13 धावा स्कोर कार्डवर आहेत. जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष आहे. सुमित आलाय. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर मनीष साठी. पहिला चेंडू मनीषने देखील उडवलाय चेंडूला. क्या बात आहे, सुरेख फटका. आणखीन एक चौकार. 4 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक टॅप फटका. मॅच इथे मात्र लवकर फिनिश करेल की काय. मनीष बॅटिंग करताना आपल्याला पाहिलं 4 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक टॅप आणि इथे जर पाहिलं तर चेंडूला आतमध्ये ढकललंय. 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. संघर्ष थोडंसं केलं जातंय. ओहो, गॅप फटका आणि चौकार. इथे सामना फिनिश होतोय. मॅच जिंकली जाते आणि यापुढील होणारा सामना आपण पाहतोय 2 संघादरम्यान. एका बाजूला असेल नक्कीच संघ आहे दीपक 11 संघ आणि दुसऱ्या बाजूला मायकोप अ संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यश ठरतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या यश आपण यायचं